अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, एकीकडे तेजवानी हिला अटक केलेली आहे, मात्र तरी सुद्धा अंजली दमन या आक्रमक आहेत। अजित पवार यांच्यावरच कारवाई व्हावी, पार्थ पवार यांच्यावर कारवाई व्हावी अशी थेट मागणी करतायत। जगदीश, खरं तर मागील काही दिवसांपासून जवळपास तिसऱ्यांदा शीतल तेजवानी यांची पुण्याच्या EOW म्हणजेच आर्थिक गुन्हे शाखेने जी आहे ती चौकशी केलेली आहे आणि या चौकशीअंती आज अखेर त्यांना अटक करण्याचा निर्णय जो आहे तो पुणे पोलिसांनी घेतलेला पाहायला मिळतोय। कारण का पुणे पोलीस सांगतायत की डॉक्युमेंटेशनवरती आम्ही काम करतोय आणि डॉक्युमेंटेशनवरती काम केल्यानंतर कन्क्लुजन हे आलेलं पाहायला मिळतंय की जमीन खरेदी करण्यापेक्षा जमिनीची विक्री करताना कागदपत्रांची फेरफार किंवा फसवणूक जी आहे ती शीतल तेजवानी यांच्या माध्यमातून अनेकांच्या बाबतीत झालेले आहे। अगदी 275 वतनदार जे आहेत ते जमिनीवरती होते आणि या वतनदारांच्या देखील काही जबाब जे आहेत ते पुणे पोलिसांनी नोंदवलेले आहेत आणि पैशाचा आमिष दाखवून, पैशाचा लोभ दाखवून पॉवर ऑफ ऑटोनॉमी जी आहे ती या शीतल तेजवानी यांनी केलेली पाहायला मिळत होती आणि त्याच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी हा सगळा कारवाईचा बडगा जो आहे तो शीतल तेजवानी यांच्यावरती उघडलेला पाहायला मिळतोय। त्यांना आज अखेर पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे। वैद्यकीय चाचणी करून त्यांना पुन्हा एकदा पोलीस कोठडीमध्ये आणलेलं आहे। उद्या साधारणतः दुपारी 12:01 दरम्यान त्यांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर देखील केलं जाईल। परंतु सगळ्यात महत्त्वाचा भाग हाच आहे की जे आरोप सगळे सामाजिक कार्यकर्ते करतायत की पार्थ पवार यांचं नाव कुठे आहे, कारण का अमिडिया कंपनी सोबत हा संपूर्ण व्यवहार शीतल तेजवानींनी केलेला होता। ती जमीन जी आहे ती जवळपास 1800 कोटी रुपयांची 43 एकर जमीन होती आणि ती जमीन 1800 कोटींची असताना देखील त्या जमिनीवरती शासनाचा ताबा आहे हे माहीत असताना देखील, म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवणारी एक बोटॅनिकल संस्था जी आहे ती त्या ठिकाणी कार्यान्वित आहे आणि ती सगळं परिस्थिती असताना देखील पार्थ पवार यांच्या अमिडिया कंपनीने हा संपूर्ण व्यवहार केलेला आहे। त्यामुळे पार्थ पवार यांच्या अमिडिया कंपनीला यामध्ये दोषी का ठरवलं जाऊ शकत नाही हा प्रश्न पुणेकरांना पडलेला आहे। त्याचबरोबर ती पार्थ पवार यांची अमिडिया कंपनीसोबत जवळपास 99% पेक्षा जास्तची पार्टनरशिप आहे आणि 1% पार्टनरशिप ही दिग्विजय पाटलांची आहे। दिग्विजय पाटील हे भाऊ लागतात, त्यांचे मामे भाऊ लागतात। तर असं असताना देखील केवळ दिग्विजय पाटलांचं नाव या सगळ्या प्रकरणामध्ये FIR मध्ये नोंद केलेलं आहे। पार्थ पवार यांचं नाव अजूनही FIR मध्ये नोंद केलेलं नाहीये। दिग्विजय पाटलांचं FIR मध्ये नाव आहे, परंतु दिग्विजय पाटलांची देखील पुणे पोलिसांनी किंवा EOW ने कोणत्याही प्रकारची चौकशी अद्यापपर्यंत कोणतीही केलेली नाहीये। त्यामुळे जाणून बुजून यामधून कोणाला वाचवलं जातंय का हा प्रश्न देखील पुणेकरांना पडलेला आहे, पुण्यातल्या सामाजिक कार्यकर्त्यांना पडलेला आहे, अंजली दमन यांना पडलेला आहे। त्यामुळे हे सगळे प्रश्न विचारण्यासाठी पुणे पोलिसांसोबत सातत्याने संपर्क माध्यम म्हणून आपण करतोय, परंतु माध्यमांना कुठल्याही प्रकारची उत्तरं थेटपणे पोलीस आयुक्तांकडून दिली जात नाहीयेत। पुणे पोलिसांचे EOW चे उपायुक्त काही वेळापूर्वी माध्यमांसमोर आले आणि त्यांनी देखील फक्त घटनाक्रम काय घडला किंवा 3-4 दिवसामध्ये काय घडलं, कुठं गुन्हा नोंद झालेला होता आणि आम्ही काय कारवाई केली इतकंच सांगितलं। परंतु दिग्विजय पाटील असेल किंवा पार्थ पवार असतील किंवा इतर लोक असतील, या सगळ्यांचा यामध्ये रोल आहे का, हे सगळं प्रशासनाची फसवणूक तर आहेच, परंतु वतनदारांची जमीन किंवा मूळ वतनातली जमीन असणारी अशी विकता येत नसताना, हे माहीत असताना देखील या सगळ्याचा व्यवहार पार्थ पवार किंवा दिग्विजय पाटील यांनी केलेला आहे। त्यामुळे हे प्रश्न जे आहेत ते सगळे विचारले जाऊ शकतात। त्यामुळे यांच्याकडून कुठल्याही प्रकारची उत्तरं थेटपणे दिली नाहीत, परंतु आता समोर पुढे जाईल तसं या संदर्भातील अनेक उत्तरही मिळत जातील। रोहन, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल।